कसं समजव मी तुला? आणि तू समजत का नाहीयेस? का नाही समजतेस तू? मी मी तुझ्याशी एवढ्या वर्षापासून प्रेम करत आलेलो आहे आणि तू म्हणते की मला दुसरा कोणी आवडतं? अगं नेहा, 12 वर्षापासून आपण दोघं सोबत आहोत. हे तुलाही चांगल्यापैकी माहितीये की तुझ्या ऐपतीपर्यंत पोहोचण्यासाठी मी किती धडपड केलेली आहे. अगं तू माझ्या ऐपतीच्या बाहेर आहेस यार, पूर्णपणे बाहेर आहेस. मला माहिती आहे चांगल्यापैकी तुझे वडील बिझनेसमॅन आहेत आणि माझे वडील एक साधारण बँकेत जॉबला आहेत. अगं वयाच्या 17व्या वर्षी मी बाहेर जॉब केलेत ग, कारण की माझं मी भाडं भरू शकतो रूमचं. पुण्यात चांगलं शिक्षण करण्यासाठी वडिलांनी हप्ते भरले ग माझ्या कॉलेजची. चांगली नोकरी केली, चांगल्या कंपनीत जॉब लागला मला. आणि कॉलेज पासून तुला माहिती आहे आणि नोकरी करताना पासून तुला माहिती आहे की मी किती धडपडलोय यार. तू एक माझी चांगली मैत्रीण होतीस. मी तुला माझ्या मनातली गोष्ट सांगितली, तुला आवडली आणि एवढे वर्ष आपण प्रेम केलं यार. आणि तू म्हणतेस की आम्ही लग्न करते, मला दुसरा आवडतोय कोणीतरी. नेहा, तुझं माझ्या आयुष्यामध्ये असणं काय हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. पण एक गोष्ट लक्षात ठेव नेहमी आयुष्यभर, की कितीही पाऊस कोसळला, कितीही वारा आला, वाऱ्याने थैमान जरी घातलं ना, तरी मी तुझा हात नाही सोडणार या कधी. मला सोडून नको जाऊ सर, नको जाऊ सर. मी विनंती करतो यार, नको जाऊस मला सोड. बस.